मित्रांनो, मुंबई हे शहर कधी झोपत नाही कारण इथे जगण्यासाठी प्रत्येक जण रोज अक्षरशः झगडत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून घरी परतण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात असते. लोकल ट्रेनची गर्दी टाळण्यासाठी अनेक मुंबईकर बेस्ट बसवर अवलंबून असतात कारण ही बस त्यांच्या रोजच्या प्रवासाचा विश्वासू साथीदार असते. पण काल हाच विश्वास तोडणारी एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. भांडूप स्टेशनच्या परिसरात कामावरून परतणारे नागरिक बससाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात एका भरधाव बेस्ट बसने नियंत्रण सुटल्यामुळे जोरदार धडक दिली. क्षणात आरडाओरडा, गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. निष्पाप नागरिकांना नाहक आपला जीव इकडं गमावा लागला होता. हा प्रसंग पाहून संपूर्ण मुंबईकर अक्षरशः सुन्न झाले. ही घटना अपघात नसून व्यवस्थेच्या निष्काळजीपणावरती उभा राहिलेला गंभीर आता सवाल आहे. पण हे सगळं नेमकं कसं घडलं? हा भीषण अपघात कुठे, कधी घडला? यात किती निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला? या दुर्घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मंडळी, मुंबईच्या भांडूप पश्चिम भागात हा धक्कादायक अपघात घडला आहे. 29 तारखेची रात्र होती. रोजच्या प्रमाणे भांडूप स्टेशनच्या परिसरात प्रचंड गर्दी होती. कामावरून परतणारे हजारो नागरिक रेल्वे स्थानकाबाहेर जमले होते आणि आपल्याला घरी जाण्यासाठी बस व इतर वाहतुकींची वाट पाहत होते. तेवढ्यात अचानक घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर अक्षरशः हादरून टाकलाय. दिवसभराच्या प्रवासाने थकून घराच्या दिशेने निघालेले भांडूप स्टेशनच्या पश्चिम भागात बसची वाट पाहत उभे होते. अंदाजे 20 ते 25 जण रांगेत शांतपणे उभे असतानाच नगरदास नगरच्या दिशेने जाणारी एक बस रात्री 9:30च्या सुमारास स्टेशनच्या परिसरात आली. काही वेळ तिथेच थांबल्यानंतर साधारण 10 वाजताच्या सुमारास बस निघत असताना चालक बस रिव्हर्स घेत होता. मात्र या क्षणी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ब्रेक दाबण्याऐवजी चुकून ऍक्सिलेटर दाबला गेला आणि क्षणातच बस थेट गर्दीत घुसली. उभ्या रांगेत असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली. काही जण वेळेत बाजूला सरकल्यामुळे बचावले, मात्र काही दुर्दैवी नागरिक बस खाली चिरडले गेले. इतक्यावरच न थांबता बस पुढे जाऊन एका लोखंडी खांबावरती आदळली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की तो लोखंडी खांब अक्षरशः वाकला गेला होता. घटनास्थळी प्रचंड आरडाओरडा, गोंधळ आणि पळापळ सुरू झाली होती. अपघात इतका भीषण होता की तो पाहून उपस्थित असणाऱ्या लोकांच्या अंगावरती अक्षरशः काटा आला होता आणि संपूर्ण स्टेशन परिसरात सगळीकडे खळबळ उडाली होती. उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत जखमींना बस खालून बाहेर काढलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी राजवाडी एम अग्रवाल सायन, फोर्टिन्स हिरानंदानी आणि मीनाज रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आला होता. या भीषण अपघातात सुमारे 13 नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेत दुर्दैवाने 4 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांमध्ये प्रणिता संदीप रासम, वर्षा सावंत, त्याच्यानंतर मानसी मेघश्याम गुरव, प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे. तर जखमींवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सुरुवातीला काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र डॉक्टरांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार बहुतेक जखमींची प्रकृती आता स्थिर आहे. उपचारानंतर एका जखमीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान या अपघातानंतर 52 वर्षीय बेस्ट बस चालक संतोष रमेश सावंत यांना भांडूप पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निष्काळजी आणि बेकदर वाहन चालवण्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बेस्ट प्रशासनाने चालकाला तात्काळ निलंबित केलं असून या संपूर्ण घटनेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. चालकाला योग्य प्रशिक्षण देण्यात आलं होतं का, तसेच सुरक्षेचे नियम पाळले होते का, याबद्दल सुद्धा आता सखोल तपास करण्यात असल्याचं आता अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान अपघात मानवी निष्काळजीपणे झाला असावा किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे का, याचा सखोल तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे. प्राथमिक तपासात बस मागे घेताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानेच हा अपघात झाला असल्याची खंत आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यामध्ये रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक अचानक वेगाने मागे येणारी बस पाहून घाबरून पळून जाताना स्पष्ट दिसत आहेत. एका कपड्याच्या दुकानाबाहेर लावलेल्या कॅमेऱ्यात बसच्या चाकाखाली एक व्यक्ती सापडल्याने अंगावरती काटा टिपणारा तो क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया माध्यमातून तीव्र शोक व्यक्त केला आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळ घडलेला हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा त्यांनी अर्पण केली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना सुद्धा व्यक्त केली आहे.
तसेच त्यांना लागेल ती आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा सुद्धा त्यांनी या सोशल मीडियाद्वारे केली आहे. दरम्यान वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच अशी भीषण दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण शहर आता हादरून गेलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि अस्वस्थता आता पसरली आहे. दरम्यान गेल्या वर्षी कुर्ला परिसरात घडलेल्या अपघाताच्या आठवणी आता पुन्हा ताज्या झाल्या. त्या दुर्घटनेत एका नियंत्रण सुटलेल्या इलेक्ट्रिक बसमुळे 9 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता, तर 37 जण त्या अपघातात जखमी झाले होते. भांडूपमधील ही घटना अशाच प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचं एक चित्र आता समोर झालं आहे. तसेच भांडूप स्टेशनच्या शेजारीच बसचा मोठा डेपो आहे. बसचा मोठा डेपो असल्याने परिसरातील रस्ते आधीच रुंद आहेत. त्यात फेरीवाले, भाजी विक्रेते, मोठी वाहतूक यामुळे नागरिकांना चालणंही अवघड होतं. अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना तसेच अधिक कडक असायला हव्या होत्या, पण त्या अभावामुळे हा अपघात टळला असता की नाही, आता गंभीर सवाल पुढे उपस्थित झाला आहे. बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आणि वर्दळीचा असल्याने इथून बस चालवताना चालकाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. भांडूप येथील बेस्ट बसचा डेपो प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. स्टेशन रोडवरून या बस कशाबशा डेपोपर्यंत ये जा करत असतात. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना आणि तिथून चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून अक्षरशः चालावं लागतं. काही दिवसापूर्वीच याच डेपोतून नव्या बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आल्या होत्या आणि यामुळेच वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली होती. तसेच आकाराने मोठ्या बस डेपोमध्ये वळवताना चालकाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. या गंभीर बाबीकडे सरकारने तातडीने लक्ष देणं आता आवश्यक बनलं आहे. बेस्ट ही मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूकचा कणा मानली जाते. मात्र अशा दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरती आणि चालकांच्या प्रशिक्षणावरती पुन्हा प्रश्न आता निर्माण झालाय. मुंबईमध्ये या घडलेल्या घटनांबद्दल किंवा अपघातांबद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.